चला रे वाचू आपण पुस्तक, ज्ञानापुढे होऊ नतमस्तक असा संदेश देत पुण्याजवळील पाषाण येथील लोकसेवा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजच्या विद्यार्थ्यांनी बाल साहित्य दिंडीमध्ये सहभाग घेतला। बघूयात या संदर्भातील ही बातमी। पुस्तके वाचूया, वाचन संस्कृती जपूया हा संदेश देत पुण्यातील पाषाण येथील लोकसेवा हायस्कूल आणि ज्युनियर कॉलेजचे विद्यार्थी पुणे पुस्तक महोत्सवाच्या बाल साहित्य दिंडीत सहभागी झाले होते। ही दिंडी बालभारती ते फर्ग्युसन महाविद्यालय या मार्गावर काढण्यात आली होती। विद्यार्थी दिंडीमध्ये पारंपरिक वीर पुरुषांच्या तर कोणी साधू संतांच्या वेशभूषेत आले होते। सहभागी झालेले विद्यार्थी ढोल ताशांच्या गजरात लेझिम खेळत विविध प्रकारचे संदेश देत होते। रंगीबेरंगी फुगे सोडून बालदिंडीचा प्रारंभ झाला। या दिंडीच्या माध्यमातून विद्यार्थ्यांनी पालखी, महाराष्ट्राची महान संत परंपरा, ऐतिहासिक व्यक्तिरेखा, कॉमिक वर्ल्ड, मोरल स्टोरीज, विविध राज्यातील पारंपरिक वेशभूषा, ऑटोबिओग्राफीज, नो अबाउट पोएट, रामायणातील वेशभूषा साकारून एकतेचा संदेश देखील दिला। यावेळी लोकसेवा हायस्कूलच्या प्राचार्या चैत्राली जैन, साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक ल म कडू, राजीव तांबे, कवयित्री डॉक्टर संगीता बर्वे, श्यामची आई चित्रपटातील बाल कलाकार शर्व गाडगीळ, बाल साहित्यिक लेखिका आराध्या नंदकर, पुणे पुस्तक प्रदर्शनाचे मुख्य संयोजक राजेश पांडे, राष्ट्रीय पुस्तक न्यासाचे युवराज मलिक, किशोर मासिकाचे संपादक किरण केंद्रे, संवाद पुणेचे सुनील महाजन आणि जवळपास 500 विद्यार्थी उपस्थित होते।